So in this video we will see next example how to convert infix to prefix. आता आधीच्या याच्यामध्ये व्हिडिओ आय थिंक पॉज झाला होता, तर त्याच्यामध्ये जे काही आन्सर आलं असेल ते काय करायचं, तुम्हाला एक्सप्रेशन रिव्हर्स करायचं. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे, इनफिक्स टू प्रिफिक्स. आधीच्या एक्झाम्पलमध्ये कट झाला व्हिडिओ, जे एक्सप्रेशन लास्टचं असेल ते काय करायचं, रिव्हर्स लिहायचं आहे. सो मी इथे अजून एक एक्झाम्पल घेते म्हणजे लक्षात येईल. आता पहा, एक्झाम्पल घेतलं एक्सप्रेशन आणि तुम्हाला विचारले कन्वर्ट इट फ्रॉम इनफिक्स टू प्रिफिक्स. आता इनफिक्स टू प्रिफिक्स करताना फर्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे, एक्झाम्पल काय करून घ्यायचं, जे काही एक्सप्रेशन असेल ते रिव्हर्स करून घ्यायचं आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट पण चेंज करून घ्यायचे. आता इथे रिव्हर्स करायचं आहे. आधी काय ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट आहे तो काय करायचा, ओपन करायचा. एफ मायनस ई इंटू डी आणि हा ब्रॅकेट रिव्हर्स, ओके, इंटू हा परत क्लोजिंग ब्रॅकेट आहे, हा ओपन केला. सी डिवायडेड बाय बी मायनस ए आणि हा ब्रॅकेट, हे काय केलं तुम्ही, रिव्हर्स केलं आणि ब्रॅकेट चेंज करून घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय होती, सॉल्व करायचं लाईक पोस्ट फिक्स. मग आता परत एक्सप्रेशन लिहून घ्या ॲज इट इज, देन स्टॅक आणि देन आउटपुट. आता एक्सप्रेशन काय तुमचं, एफ मायनस ई इंटू डी इंटू सी डिवायडेड बाय बी मायनस ए. स्टॅक काय, इनिशियली तुमचा स्टॅक एम्प्टी आहे आणि आउटपुट पण एम्प्टी आहे. आता आपण स्टार्ट केलं तर ब्रॅकेट आहे, मग एफ मायनस ई इंटू डी इंटू सी डिवायडेड बाय बी मायनस ए. ब्रॅकेट कुठे जाईल, इथे, ओके. नंतर एफ, मग मायनस ई. एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला जस्ट रिमेनिंग एक्सप्रेशन लिहित जायचं आहे. सी डिवायडेड बाय बी मायनस ए, इथे ब्रॅकेट होता, एफ कुठे गेला, आउटपुटमध्ये. त्याच्यानंतर काय, मायनस, ठीक आहे. मग ई इंटू डी इंटू सी डिवायडेड बाय बी मायनस ए, इथे काय आला, मायनस आणि इथे एफ. आता तुम्ही म्हणाल इथे पॉप करायचं का, नाही, कारण हा ब्रॅकेट इनकम्प्लीट आहे, सो इथे काहीच पॉप नाही करायचं. नंतर ई, मग स्टार इंटू डी सी डिवायडेड बाय बी मायनस ए. ई कुठे गेला तुमचा, इथे, इथे ॲज इट इज राहिलं. नंतर स्टार आहे, मग डी इंटू सी डिवायडेड बाय बी मायनस ए स्टार आणि इथे ई. आता इथे पॉप करायचं का, पॉप करायचं नाही, कारण लो प्रायोरिटी आल्यावर हाय प्रायोरिटी पॉप करायची असते. इथे प्रायोरिटी काय आली आहे तुमची, हाय आली, त्यामुळे इथे पॉप करायचं नाही. नंतर डी, मग ब्रॅकेट सी डिवायडेड बाय बी मायनस ए मायनस स्टार, इथे डी, नंतर ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, ओके. सी डिवायडेड बाय बी मायनस ए मायनस स्टार आणि ब्रॅकेट क्लोज्ड आणि इथे जस्ट डी. आता ब्रॅकेट क्लोज झाल्यावर तुम्हाला ब्रॅकेट काय करावं लागेल, पॉप करावं लागेल, कारण याला हाय प्रायोरिटी असते. मग आता इथे पहा, सी डिवायडेड बाय बी मायनस ए मायनस स्टार आणि कुठला आला आहे, स्टार आणि इथे डी. आता याच्यापेक्षा ब्रॅकेटला ऑब्व्हियसली हाय प्रायोरिटी असणार आहे, सो ब्रॅकेट काय करायचा, पॉप करून घ्यायचा. सी डिवायडेड बाय बी मायनस ए, इथे फक्त इंटू राहील आणि हा ब्रॅकेट जो आहे तो काय होईल, पॉप होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट सी डिवायडेड बाय बी मायनस ए डी इंटू इथे काहीच नाही. नंतर सी डिवायडेड बाय बी मायनस ए स्टार सी डी स्टार मायनस सी, ओके. त्याच्यानंतर बी मायनस ए इथे स्टार डिवायडेड डी स्टार मायनस सी, ओके. नंतर बी मायनस ए स्टार सी डिवायडेड डी इंटू मायनस सी आणि डी, त्याच्यानंतर मायनस सी. म्हणजे इथे फक्त काय शिल्लक राहिलं, ए ब्रॅकेट स्टार डिवाइड मायनस डी इंटू सी बी. आता इथे मायनस आले, सो तुम्ही काय करू शकता, डिव्हिजन, लो प्रायोरिटी आली, सो डिव्हिजन काय करू शकता, पॉप करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आता काय करायचं आहे, ॲज इट इज लिहायचं, फक्त हे काय करायचं आहे, पॉप करायचं आहे. म्हणजे इथे काय येईल, मायनस. इथे एक्सप्रेशनमध्ये काय राहील, एच राहील. त्याच्यानंतर इथे काय राहील, मग फक्त आता तुम्ही डिवाइड पॉप केल्यावर फक्त मायनस
बी मायनस ए स्टार डिवायडेड बाय डी इंटू मायनस सी आणि बी, त्याच्यानंतर मायनस, मग ए ब्रॅकेट स्टार मायनस डी इंटू सी बी. आता इथे चेक करा, लो प्रायोरिटी आल्यावर हाय प्रायोरिटी पॉप करायची, म्हणजे इथे काय पॉप करणार तुम्ही, डिव्हिजन ए डी इंटू मायनस सी बी डिव्हिजन. ओके, त्याच्यानंतर ए, मग ए कुठे जाईल, इथे फक्त ब्रॅकेट राहील इंटू डी इंटू मायनस सी बी डिवाइड ए, त्याच्यानंतर क्लोज ब्रॅकेट आहे. मग इथे काय राहील, नल, इथे काय येईल, इंटू ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि डी इंटू मायनस सी बी डिवायडेड बाय ए. आता इथे ब्रॅकेटला ऑब्वियसली हाय प्रायोरिटी असते, मग ब्रॅकेटचा आधी इथे नल झाला तर आपल्याला इथे नल करायचे, म्हणजे आधी ब्रॅकेट पॉप होईल, म्हणजे मायनस साईन नंतर इंटू. हे काय भेटलं तुम्हाला, पोस्टफिक्स एक्सप्रेशन भेटलं. आता हे झाली थर्ड स्टेप. आणि फोर्थ स्टेप काय होती, इनफिक्स टू प्रिफिक्समध्ये जे काही एक्सप्रेशन आलं असेल ते अगेन तुम्हाला काय करायचं आहे, रिवर्स करायचं आहे. मग रिवर्स करा, एक्स मायनस ए मल्टिप्लिकेशन मायनस ए डिवायडेड बाय बी सी मायनस इंटू डी. हे काय झालं तुमचं प्रिफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, मग इनफिक्स टू प्रिफिक्समध्ये जे काही गिवन असेल ते पहिलं रिवर्स करायचं, त्याच्यानंतर ब्रॅकेट चेंज करायचे, ओपनिंग ब्रॅकेटला क्लोज ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेटला ओपनिंग ब्रॅकेट. थर्ड स्टेप काय होती, ॲज इट इज सॉल्व करायचं पोस्टफिक्ससारखं, फक्त एक्सप्रेशन सॉल्व करताना जर लो प्रायोरिटी ऑपरेटरची आली तर त्याच्या शेजारी जे हाय प्रायोरिटी ऑपरेटर असेल ते काय करायचं तुम्हाला पॉप करायचे. आणि फोर्थ स्टेप होती, जे काही आन्सर आलं असेल ते अगेन काय करायचं, रिवर्स